नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा काय कम्मालीचा प्रोमो रिअल आउट झाला आहे. आता इकडे श्रावणी ना विश्वंभरचं मन जिंकते. आता इकडे विश्वंभरचं मन परिवर्तन होतं. आता इकडे श्रावणी कोणती खिळी साधते, त्याच्याने ती विश्वंभरचं मन जिंकते. एक चूक अलकनंदाला पडते मागात, तर त्या अलकनंदाची कोणती चूक असते ते सगळं आपण आजच्या भागामध्ये बघूया. आजचा भाग फारच कम्मलीचा असणार आहे, अगदी शेवटपर्यंत बघा. तर त्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे रात्रीची वेळ असते. आता इकडे श्रावणी बोलते, मला काही देखील झालं ना तरी त्या मुलीची मदत केलीच पाहिजे. त्या मुलीचे बाबा आहे ना आमच्याच ऑफिसमध्ये कामाला होते. जर का त्या मुलीला मदत केली नाही ना तर बाबांचं नाव असं बदनाम होऊन जाईल. आता इकडे श्रावणी बोलते, काही देखील खून मला त्या मुलीला मदत करायचीच आहे असं म्हणून आता इकडे श्रावणी पण आहे ना कपाटातनं पैसे काढणारच असते. आता इकडे अलकनंदा पण बोलते, काही देखील झालं ना आता इकडे मी ते श्रावणीला ना पैसे अजिबात देऊ देणार नाही. जर का एकदाचे श्रावणीने ते पैसे दिले ना तर आता इकडे विश्वंभरचं मन परिवर्तन पण होऊ शकतं. मला काही देखील कोणते श्रावणीला पैसे देता कामा नये. आता इकडे डायरेक्टच ना अलकनंदा पण बोलते, ए कुठे चालले बरं, काय चोरी बिरी करायला तर नाहीच चालले ना तू. आता इकडे श्रावणी बोलते, मी कशाला चोरी करू बरं, हे ना माझंच घर आहे, चोरी तू करू शकते बरं. आता प्रेक्षकांना इकडे अलकनंदा पण बोलते, तुझी जीभ आहे ना फार अशी चालायला लागली बरं, ती जीभ आहे ना मला कापावंच लागेल. आता इकडे डायरेक्ट श्रावणी पण बोलते, कापायचं तर सोड बरं आत्या, आता तुझी जीभ कापते मी, आता मी काय करते ना ते बघच. आता बाबाचं माझं नातं आहे ना पुन्हा एकदम असं जवळीक होणार आहे बरं. आता प्रेक्षकांना इकडे असं म्हणून ना आता इकडे श्रावणी पण आहे ना कपाटात नो पैसे काढते. आता इकडे अलकनंदाची दातखळी बसते. अलकनंदा बोलते, पैसे तू अजिबात घ्यायचे नाही असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे ना अलकनंदा तिच्याकडनं पैसे घेते डायरेक्ट कपाटात ठेवते आणि कपाटाला ना लॉक लावून ठेवते. अलकनंदा फार अशी नाटकं करू लागत असते. आणि आता इकडे ना श्रावणी पण बोलते, काही देखील झालं ना मला त्या मुलीची मदत केलीच पाहिजे. आता इकडे श्रावणी मुद्दामच ना विश्वंभरच्या भावाला पाठवते पैसे काढण्याकरता. पण प्रेक्षकांना आता इकडे ना अलकनंदा पण तिला काही देखील पैसे घेऊ देत नसते. अलकनंदा मुद्दामच तिच्या कटकारस्थान करू लागत असते. आता इकडे श्रावणीला प्रचंड असं टेन्शन आलेलं असतं. श्रावणी बोलते, काही देखील जरी झाले मला त्या मुलीला मदत करायची ते अलकनंदा मला फार अशी नडते बरं, या अलकनंदाला सोडता कामा अजिबात नाही बरं, काही देखील झालं ना मला त्या मुलीची मदत करायचीच आहे असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे डायरेक्टच आहे ना ती फार मस्त अशी तिची खेळी साधते. आता इकडे श्रावणी डायरेक्टच तिचे दागिने काढते आणि एका सोनारी दुकानामध्ये जाते. आता इकडे डायरेक्टच ती सोनारीला म्हणते, हे दागिने घे आणि मला याच्या बदल्यामध्ये पैसे देतो. सोनार पण बोलतो, इतके सगळे तुम्हाला दागिने मोडायची काय गरज पडली बरं. आता इकडे श्रावणी पण बोलते, मला फार अडचण याच्याकरता मला दागिने मोडायचे, तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढं करा. आता तो सोनार पण बोलतो, याचे तुमच्याकडे डॉक्युमेंट, याचे तुमच्याकडे कागदपत्र आहे का. आता इकडे श्रावणी पण बोलते, याचे तो कागदपत्र माझ्याकडे काही देखील येत नाही, जे काय असेल ते सगळं बाबाकडे असेल बरं, आणि जर का मी बाबांकडे मागायला गेले तर बाबा मला अजिबात काही देखील एक देणार नाही बरं, आणि लवकरात लवकर मला हे पैसे त्या मुलीला दिलेच पाहिजे बरं, याच्याकरता मला लवकरात लवकर तिथे पैसे भरायचे. आता मी काय करू बरं. आता इकडे डायरेक्टच आहे ना श्रावणी पण बोलते, तुम्हाला जेवढे पैसे द्यायचे तेवढे पैसे द्या, पण तुम्ही लवकरात लवकर मला याचे पैसे द्या बरं, हे कमीत कमी ना 5-6 लाखाचे असेल, तुम्ही मला याचे 1 लाख दिले तरी चालेल. आता तो सोनार पण बोलतो, बरं ठीक आहे, मी तुम्हाला याचे 1 लाख रुपये देतो, मला असं वाटते तुम्हाला या पैशांची फार गरज याच्याकरता, पण जेव्हा तुमच्याकडे पैसे येईल ना तेव्हा तुम्ही दागिने सोडून घेऊन जाऊ शकता. आता इकडे श्रावणीला पण या प्रचंड असा आनंद झालेला असतो. श्रावणी बोलते, बरं ठीक आहे, थँक्यू सो मच असं म्हणून आता इकडे श्रावणी पण ते पैसे घेऊन ना सरळ 100नी धाव घेते त्या मुलीकडे. आता इकडे श्रावणी म्हणते त्या मुलीला, तुझ्या बाबांना अजिबात काही देखील एक होणार नाही, तुझ्या बाबांना काही देखील एक त्रास होणार नाही, तुझी बाबा आता लवकरात लवकर नीट होईल, काही देखील तू काळजी करू नको, हे घे माझ्याकडे पैसे तू घे. आता प्रेक्षकांना इकडे विश्वंभरला पण प्रचंड असा राग आलेला राहतो, तो म्हणजे श्रावणीवरती, कारण की श्रावणी त्याच मुद्दाम अशी झोपलेली राहते असं विश्वंभरला वाटत असतं, पण तसं काही देखील एक नसतं. अलकनंदानीच मुद्दाम तिची ती खेळ साधलेली असते. आता इकडे विश्वंभर पण घरी येतो आणि त्या इकडे ना श्रावणी पण ते पैसे त्या मुलीला देते. श्रावणी म्हणते त्या मुलीला, तुझ्या बाबांची तू काळजी घे, लवकरात लवकर तुझ्या बाबांना बरं कर बरं, तू हे पैसे घे, तुझे बाबा लवकरात लवकर असे बरे होतील, याच्याकरता मी देवाकडे पण प्रार्थना करेल. आता प्रेक्षकांना ते सगळं बोलणं विश्वंभरनी ऐकलेलं असतं आणि एका झटक्यामध्ये प्रेक्षकांना विश्वंभरचा जो काय राग असतो तो सगळा राग गेलेला असतो श्रावणीवरचा. आता इकडे विश्वंभर बोलतो, वा वा वा, या मुलीने एकदम मस्त काम केलं बरं, मला वाटलं नव्हतं ही मुलगी इतकी हुशार पण असू शकेल बरं, या मुलीने इतकं चांगलं काम केलं, मला फार असं कौतुक वाटते बरं त्या मुलीचं. आता प्रेक्षकांना ती मुलगी पण बोलते, या मॅडमनी ना मला फार अशी मदत केली साहेब, माझे बाबा ना तुमच्याच इथे कामाला होते बरं, माझे बाबा आता सध्या आजारी इथे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, तर ह्या मॅडमनी ना मला मदत केली, ह्या मॅडमनी मला 1 लाख रुपये दिले. आता प्रेक्षकांनी त्याला प्रचंड असा आनंद झाला. तर विश्वंभर बोलतो, एवढे पैसे पण तुझ्याकडे आले कसं काय बरं. आता इकडे डायरेक्टच ना श्रावणी पण बोलते, मी माझे दागिने मोडले. आता इकडे विश्वंभर पण बोलतो, तुझी दागिने मोडायची काय देखील गरज पडली होती बरं, नाही म्हणजे तू पैसे कपाटातनं काढू शकली असती ना. आता तेवढ्याच प्रेक्षकांना श्रावणी पण बोलते, अलकनंदा आहे ना त्यांनी
मला पैसे अजिबात कपाटातनं काही देखील काढू दिले नाही बरं. मी बोललो त्या आत्याला मी पैसे कपाटातनं काढते आणि मग मी त्या मुलीला पैसे देते, पण आत्या मला तसं काही देखील करू दिलं नाही. आता प्रेक्षकांना तिथे अलकनंदा पण असते, तिची जी काही दातखिळी बसलेली असते ती एकदम अशी बघण्यासारखी झालेली असते. अलकनंदाला प्रचंड असं वाईट वाटतं. अलकनंदा बोलते हे सगळं काय होऊन बसलं बरं. आता ही मुलगी, ह्या मुलीने सगळी माती करून टाकली बरं. ह्या मुलीने सगळं काय ती विश्वंभरला सांगितलं बरं. विश्वंभर पण बोलतो हे सगळं काय केलं बरं तू खबर तिला पैसे कपाटातनं काढू देत नाही. आता इकडे अलकनंदा बोलते मला माहित नव्हतं तिला एका मुलीची मदत करायची होती, तिच्याकरता पैसे पाहिजे होते. आता इकडे ना श्रावणी पण बोलते मी तिला बोलली होते बरं मला एकाची मदत करायची, पण मला अजिबात काही देखील एक पैसे दिले नाही. आता इकडे विश्वंभर पण बोलतो तू अजिबातच ना माझ्या बहिणीवरती आळा नाही त्यांनी बरं का, तू चांगलं काम केलं याच्याकरता मी तुझे आभार मानतोस, पण माझ्या बहिणीवरती अजिबात तू आळा नाही त्यांनी. आता प्रेक्षकांना विश्वंभरचा भाऊ पण तिथेच येतो. विश्वंभरचा भाऊ पण बोलतो श्रावणी जे काय सगळं बोलते ते सगळं खरं बोलते बरं. मी पण कपाटातनं पैसे काढण्याचा प्रयत्न केला होता, पण अलकनंदानी मला काही देखील कपाटातनं पैसे काढू दिले नाही बरं. आता प्रेक्षकांना विश्वंभरला जे काय सगळं सत्य असतं ते सगळं सत्य कळलेलं असतं. विश्वंभर बोलतो अलकनंदा म्हणजे तू हे फार चुकीचं वागली बरं. अगं नंदा का माझ्या वरती फार असा विश्वास होता बरं, मला वाटायचं तू अडीअडचणीला गरिबांची मदत करशील बरं. हे तर आपल्या कंपनीमध्ये आपल्या ऑफिसमध्ये कामाला होते बरं, तू यांची सुद्धा मदत केली नाही, तू फार चुकीचं वागली बरं. तू असं वागशील असं मला अजिबात वाटलं नव्हतं बरं. असं म्हणून आता विश्वंभर तिथून निघून जातो. आता इकडे अलकनंदा प्रचंड असा संताप झालेला असतो, तो म्हणजे श्रावणीवरती. अलकनंदा श्रावणीला बोलते श्रावणीचा पता फार आता माज आलाय बरं का, तुझा माज मला आता उतरावाच लागेल, तुझ्या पंखाने मला आता इकडे कापावंच लागेल, आता बघ मी तुझ्या बरोबर काय करते. आता प्रेक्षकांना इकडे ना अलकनंदा पण तिच्या बेडरूम मध्ये बसलेली असते. असं जर का सगळं चालत राहिलं ना तर मला हे घर सोडून द्यायला अजिबातच काही देखील एक वेळ लागणार नाही बरं. मला मॅडीचं आणि इकडे श्रावणीचं लग्न लावून द्यायचं आहे बरं, पण असं सगळं जर चाललं नाही त्या शुभ्याचं आणि त्या श्रावणीचं लग्न होऊन जाईल बरं. मी काही देखील एक करू देणार. आता लवकरात लवकर मला माझ्या कटकारस्थानं नवीन असे खेळावंच लागतील बरं. मी माझी जितकी कटकारस्थानं केली ना ही श्रावणी ते उधळून लावते बरं. आता मला नवीन प्लॅनिंग करावं लागेल बरं. आता म्हणून प्रेक्षकांना इकडे अलकनंदा पण पुढे काय करायचं त्याच्याच विचारामध्ये पडलेले असते. आता इकडे श्रावणीला प्रचंड असा आनंद झालेला असतो. आता इकडे श्रावणी जे काय सगळं घडलेलं असतं ना ते सगळं शुभूला सांगते. आता इकडे शुभूला पण प्रचंड आनंद होतो. शुभू बोलतो वा 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 मॅडम तुम्ही फार मस्त असं काम केलं बरं, तुम्ही एवढं सगळं काम कराल, तुम्ही एवढं हुशार असाल असं मला अजिबात काही देखील एक वाटलं नव्हतं बरं, तुम्ही फार मस्त असं काम केलं. इकडे श्रावणी पण बोलते म्हणजे तुला असं वाटतं मी काही देखील एक हुशार नाही का. आता इकडे शुभू पण बोलतो अहो तसं नाही मॅडम, म्हणजे तुम्ही एकदम फार मस्त काम केलं बरं, तुम्ही एखादा जीव वाचवला बरं, तुम्ही पुण्याचं काम केलं आहे बरं. आता काय लवकरात लवकर त्या शिरीष काडेकरला पण आपण शोधून काढलंच पाहिजे बरं, तुम्ही फार मस्त असं पुण्याचं काम केलं. आता इकडे श्रावणी बोलते हो ना, आता मला लवकरात लवकर मला शिरीष काडेकरला पण शोधून काढलंच पाहिजे तर काम आता मी मस्तच केलंय बरं. आता जसं मी या माणसाचा जीव वाचवला ना तसंच आता मी शिरीष काडेकरला पण लवकरात लवकर शोधून काढेल बरं आणि माझ्या आईपर्यंत मी लवकरात लवकर पोहोचेल बरं. हे सगळे जे काही मी करते ते हे माझ्या आईवरूनच करते बरं, आईनीच काहीतरी एक आशीर्वाद दिला असेल म्हणून मी एवढं सगळं करू शकते बरं. आता इकडे शुभूला पण प्रचंड असा आनंद झालेला असतो, तो म्हणजे श्रावणीवरती. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. अशाच मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.